राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोरे ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी, बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, ज्याने तुम्ही अशा पद्धतीचे एकही व्हिडिओ मिस न करा. त्या ठिकाणी पाहू शकता, प्रिव्हिडिओला डिस्कस केल्याप्रमाणे बँक निफ्टीने गॅप डाऊन ओपन दिल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं प्रिव्हिडिओला हा निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन होऊ शकतो उद्यासाठी. तर या ठिकाणी पाहू शकता बँक निफ्टीने मित्रांनो स्ट्रॉंगली या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप करून वर साईडला अप ट्रेंड दिल्यानंतर परत एक पुलबॅक लावला ह्याच ठिकाणी पाहू शकता तुम्ही. त्यानंतर निफ्टीने क्लोजिंग केली 22,117 रुपयाला. उद्यासाठी निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकता. जेव्हा निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली, आफ्टर फ्लॅट ओपनिंग ह्या ठिकाणी पाहू शकता हा एक स्विंग आहे निफ्टीचा प्रिव्हियस डेचा. तर प्रिव्हियस डेच्या स्विंगच्या वरती जर ब्रेकआउट दिलं त्यानंतर तुम्ही अग्रेसिव्हली ट्रेड प्लॅन करू शकता. ह्या ठिकाणी पाहू शकता 15 मिनिट टाईम फ्रेमवरती ब्रेकआउट नंतर पुलबॅक घेतलेलं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी डब्ल्यू पॅटर्नचं क्रिएशन पण होईल उद्यासाठी, जेव्हा निफ्टी फ्लॅट ओपन होऊन ब्रेकआउट करेल प्रिव्हियस डेच्या स्विंगच्या वरती. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्हाला सेफली जायचं असेल मित्रांनो, त्यानंतर वर साईडला ब्रेकआउट देऊ द्या प्रिव्हियस डेच्या स्विंगच्या वरती, त्यानंतर परत पुलबॅक येऊ द्या. या ठिकाणी पुलबॅकला या ठिकाणी तुम्ही परत ट्रेड प्लॅन करू शकता बाईंग साईडसाठी, जेव्हा तुम्हाला जर सेफ ट्रेड करायचा असेल त्यानंतर निफ्टीमध्ये. ह्या ठिकाणी तुम्ही कॉल ऑप्शन बाय करू शकता. 25 रुपयाचे असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एक ट्रेंड लाईन अशी मार्क केल्यानंतर हायर एक पॅटर्न कन्फर्मेशन पण होईल लोअर लो टाईम फ्रेममध्ये. 5 मिनिट किंवा 3 मिनिट टाईम फ्रेममध्ये जर पुलबॅक घेतला त्याच पद्धतीने हायर पॅटर्न कन्फर्मेशन झालं आफ्टर ट्रेंड लाईन सपोर्ट, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने मित्रांनो निफ्टी गॅप ओपन झाली ह्याच्या नियर, गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही वर साईडला बाय नका करू. या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस या ट्रेंड लाईनच्या नियर निफ्टी सपोर्ट रेजिस्टन्स फेस करतोय. हा फर्स्ट रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाइम रेजिस्टन्स डाऊनफॉल. या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस वन डे मित्रांनो ह्या झोनच्या नियर कन्सोलिडेशन केलेलं आहे निफ्टीने. तर उद्यासाठी जर गॅप ओपन दिला लगेच तुम्ही बाय नका करू. खालच्या साईडला एक पुलबॅक होऊ द्या प्रिव्हियस डेच्या हाय, त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेचा क्लोजिंग. ह्या ठिकाणी जर पुलबॅकला ह्या ठिकाणी लोअर लो टाईम फ्रेममध्ये डब्ल्यू पॅटर्न, त्याचनंतर हेड अँड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं सपोर्ट लेवलला. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. तशाच पद्धतीने निफ्टीमध्ये खालचा हा सपोर्ट लेवल इम्पॉर्टंट रोल प्ले करेल उद्यासाठी पण. त्याच पद्धतीने वर साईडला हा रेजिस्टन्स लेवल, ह्या दोन्हीच्या मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स फेस करू शकतो निफ्टी. तर खालच्या साईडला जर तुम्हाला ट्रेड भेटला बाईंगसाठी तर तुम्ही ह्या ठिकाणी तुमचं प्रॉफिट बुक करू शकता. त्याच पद्धतीने वरच्या साईडला जर तुम्हाला ब्रेकआउट नंतर पुलबॅकला ट्रेड भेटला बाईंगसाठीच, त्यानंतर पण तुम्ही ह्या ठिकाणी लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने मित्रांनो निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली ह्याच्या नियर, गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. खालच्या साईडला पाहू शकता स्ट्रॉंगली ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर सपोर्ट फेस करतोय निफ्टी ट्रेंड लाईनला रिस्कवली. या ठिकाणी पाहू शकता हा सपोर्ट अप मूव, सेकंड टाइम हा सपोर्ट सेलर्सला ट्रॅप केल्यानंतर परत कंटिन्युअस त्या दिवसासाठी डायरेक्ट अप मूवची रॅली दिली होती स्ट्रॉंगली. त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता परत एक सपोर्ट घेतला आहे त्याच ट्रेंड लाईनचे नियर, त्यानंतर परत एक अप मूव देऊन उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन झालं तर गॅप डाऊनला लगेच तुम्ही सेल नका करू. ह्या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केल्यानंतर वरच्या साईडला स्ट्रॉंगली हॅमर कॅन्डल क्रिएशन झालं ट्रेंड लाईनच्या वरती, त्याचनंतर स्ट्रॉंगली बाईंग कॅन्डल क्रिएशन झाली निफ्टीमध्ये. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता, लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचं तुमचं असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने 1:2 जर तुमचं टार्गेट असेल झालं तर तुम्ही सेकंड टार्गेट मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता हे ट्रेंड लाईनला रिस्कफुली रेजिस्टन्स फेस करतोय. तर निफ्टीमध्ये उद्यासाठी पण ह्या झोनमध्ये ह्या ठिकाणी जे सेलर्स आहेत त्यांचे स्टॉप लॉस पेंडिंग असतील, ह्या ठिकाणी तुम्ही तुमचं टार्गेट बुक करू शकता आफ्टर स्टॉप लॉस ब्रेकआउट नंतर मित्रांनो. तर निफ्टीमध्ये समजला, अशाच पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये पण बघू. तर या ठिकाणी पाहू शकता बँक निफ्टीचं चार्ट आहे. त्याच पद्धतीने 15 मिनिट टाईम फ्रेम नंतर बँक निफ्टी क्लोजिंग ओपनिंग दिली, फ्लॅट ओपन दिल्यानंतर वर साईडला एक पुलबॅक घेतला. या ठिकाणी पाहू शकता ट्रेंड लाईनला तुम्हाला सांगितलं होतं ट्रेंड लाईनला मार्क केल्यानंतर लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करतो लोअर लो टाईम फ्रेममध्ये. ह्या ठिकाणी पाहू शकता तशाच पद्धतीने बँक निफ्टीने बिहेवियर केलेलं आहे आज. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही वरच्या साईडला पुलबॅक, परत डाऊनफॉल, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता परत एक ट्रेंड लाईनला ब्रेकआउटला सेलर्सला ट्रॅप केल्यानंतर परत एक डाऊनफॉल दिलेलं आहे. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं होतं प्रिव्हियस डेला हा ट्रेंड लाईन रिस्पेक्टफुली त्याच पद्धतीने इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतो बँक निफ्टीमध्ये. ह्या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस ह्या ट्रेंड लाईनच्या नियरच बँक निफ्टीने रेजिस्टन्स सपोर्ट फेस केलेला आहे. सपोर्ट फेस केल्यानंतरच एक अपमूवची रॅली दिलेली आहे. ह्या ठिकाणी पाहू शकता हा फर्स्ट सपोर्ट अपमूव, सेकंड टाइम सपोर्ट अपमूव, त्यानंतर थर्ड टाइम सपोर्ट वर साईडला अपमूव केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी पाहू शकता परत आज पण ह्याच ट्रेंड लाईनच्या नियर मित्रांनो कंटिन्युअस बँक निफ्टीने सपोर्ट फेस केलेला आहे. त्याच पद्धतीने आज पूर्ण सेलर्सला
बँक निफ्टीने सपोर्ट केलेला आहे, आज या ठिकाणी पाहू शकता. कंटिन्यूअस सेलर्सने या ठिकाणी पैसा कमवलेला आहे. तर मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये तुम्ही लॉंग जाऊ शकता. जेव्हा बँक निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली, आफ्टर फ्लॅट ओपनिंग या ठिकाणी एक तुम्ही 25-30 पॉईंटचे एसएल देऊन तुम्ही एक ट्रेड प्लॅन करू शकता. आफ्टर फ्लॅट ओपनिंग वरच्या साईडला एक मुवमेंट करत असेल, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस ट्रेंड लाईनला रिस्कफुली सपोर्ट फेस करतोय. त्याच पद्धतीने वर साईडला एक अप मूव्ह देतोय बँक निफ्टी. हृदयासाठी पण एक अप मूव्ह भेटू शकतो. त्याच पद्धतीने एक ट्रेंड लाईन अशी मार्क केलेली आहे, केल्यानंतर या ठिकाणी ब्रेकआउट पण होईल. त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही बाईंग केला असेल तर लॉस कमीत कमी स्टॉप लॉस मी तुम्ही जास्तीत जास्त पॉईंट कॅप्चर करू शकता बँक निफ्टीमध्ये उद्यासाठी. तर आफ्टर फ्लॅट ओपनिंग तर तुम्ही या ठिकाणी एक ट्रेड प्लॅन करू शकता स्मॉल क्वांटिटीमध्ये 25 पॉईंटचे असेल. त्याच पद्धतीने हा प्रिव्हिडेचा रेजिस्टन्स आहे, तर या ठिकाणी तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक करू शकता बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बँक निफ्टी गॅप ओपन झाली ह्या झोनच्या नियर. गॅप ओपन नंतर या ठिकाणी पाहू शकता हा झोन आधी मित्रांनो निफ्टीचा आजचा होता रेजिस्टन्स. तर उद्यासाठी जर गॅप ओपन दिलं तर वरच्या साईडला जर ब्रेकआउट दिलं तर लगेच तुम्ही ॲग्रेसिव्हली बाय नका करू. एक पुलबॅक उद्या खालच्या साईडला पुलबॅकला त्याच पद्धतीने प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्सच्या नियर जर बँक निफ्टी कन्सोलिडेशन करत असेल, स्वतःला कन्सोलिडेशन करून जवळ साईडला ब्रेकआउट दिलं, त्याच पद्धतीने लोअर लो टाईम फ्रेममध्ये 1 मिनिट 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये डब्ल्यू पॅटर्न, त्यानंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं प्रिव्हिड डेच्या रेजिस्टन्सच्या नियर. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग साईडला जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एसएल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. तर तिने मित्रांनो बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाले ह्याच्या नियर. गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. जर सेलिंग करायचं असेल मित्रांनो वरच्या साईडला एक पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅकला ह्या ठिकाणी पाहू शकता हा ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईनला जर ब्रेकडाऊन दिलं तर वर साईडला पुलबॅक उद्या बँक निफ्टीला. बॅक नंतर लोअर लो टाईम फ्रेममध्ये एखादी प्राइस कन्फर्मेशन झाली पुलबॅकच्या नियर, त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनच्या नियर. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही शॉर्ट करू शकता बँक निफ्टीला. पुट ऑप्शन बाय करू शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एसएल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक पद्धतीने. मित्रांनो जास्त गॅप ओपन झालं बँक निफ्टीमध्ये तर तुम्ही सेल नका करू. एक पुलबॅक येऊ द्या खालच्या साईडला. पुलबॅकला प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्सच्या नियर. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता एक ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईनच्या नियर बँक निफ्टी जर स्वतःला सपोर्ट करत स्वतःला कन्सोलिडेशन करून जर सपोर्ट फेस करत असेल ट्रेंड लाईनच्या नियर, त्यानंतर लोअर लो टाईम फ्रेममध्ये कधी प्राइस कन्फर्मेशन झाली डबल बॉटम पॅटर्न, त्याच्यानंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने जर तुम्हाला या ठिकाणी जर ट्रेड भेटला तर तुम्ही जास्तीत जास्त पॉईंट कॅप्चर करू शकता बाईंग साईडसाठी बँक निफ्टीमध्ये. तर मित्रांनो निफ्टी बँक निफ्टी समजलं. अशाच पद्धतीने काही इंट्राडे स्टॉक आहेत ज्यामध्ये तुम्ही उद्यासाठी ट्रेड. लिस्टमध्ये पहिला स्टॉक आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स. या ठिकाणी पाहू शकता स्टॉकने प्रिव्हिडेच्या स्विंगच्या वरती ब्रेकआउट दिलेले. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता आज कन्सोलिडेशन पण केलेलं आहे स्टॉकने. तर उद्यासाठी या ठिकाणी एक ट्रेड भेटू शकतो लॉंगसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स स्टॉकमध्ये आहे. तर उद्यासाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता ह्या स्टॉकमध्ये. जेव्हा स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग जर प्रिव्हिडेच्या हायला जर ब्रेक केलं स्टॉकने, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता. 1 ते 2 रुपयाचं एसएल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल ह्या स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये हिंदुस्तान युनिव्हर्सल. या ठिकाणी सपोर्ट फेस केला आहे. सपोर्ट फेस केल्यानंतर एक अप मूव्ह, परत डाऊनफॉल, त्यानंतर परत एक अप मूव्ह केलेलं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता ट्रेंड लाईनचं पण ब्रेकआउट दिलेलं आहे स्टॉकने. वर साईडला रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन केलं होतं. त्या ठिकाणी पाहू शकता डब्ल्यू पॅटर्नचं पण क्रिएशन झालं ह्या स्टॉकमध्ये. तर उद्यासाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. जेव्हा स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग जर प्रिव्हिडेच्या हायला ब्रेक केलं त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. 10 ते 12 रुपयाचं एसएल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल ह्या स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप ओपन दिलं किंवा जास्त गॅप डाऊन ओपन दिलं स्टॉकने तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट नका करू ह्या स्टॉकमध्ये. तर आशा करतो मित्रांनो निफ्टी बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती समजली असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.